शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या केलेल्या वक्तव्यावरून घुमजाव केलाय। छोट्या पक्षांच्या सरसकट विलीनीकरणावर बोललोच नाही असा दावा शरद पवार यांनी केलाय। केंद्रात काँग्रेस सत्तेत येणार याची चाहूल लागल्यानं पवारांनी हे वक्तव्य केलं नाही ना अशी चर्चा आता या निमित्तानं सुरू झाली आहे। विलीनीकरणाच्या दाव्यावर शरद पवारांचा यू-टर्न। सरसकट विलीनीकरण होणार नसल्याची सारवासारव। पवारांच्या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात मंथन। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं। या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलटसुलट चर्चा झाल्यात। आता या चर्चानंतर पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतलाय। काँग्रेसमध्ये सरसकट सगळे पक्ष विलीन होतील असं म्हटलंच नव्हतं असा दावा पवारांनी केलाय। काही समविचारी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत बोलल्याचं पवारांनी सांगितलंय। काँग्रेस पक्षाच्या विचाराचा जवळ असलेले काही पक्ष आहेत। उदाहरणार्थ आमचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्थापन झाल्यापासून आजपर्यंत एकत्र काम करतात। आयडियोलॉजी गांधी नेहरूंची आहे, ते जिथं आयडियोलॉजी आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्र काम करण्याचा, हळूहळू त्याच्यामध्ये आपण अधिक एकत्रित काम करावं अशा प्रकारची भावना वाढली तर आश्चर्य नाही। शरद पवारांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा पवार तो निर्णय घेतात। त्यामुळे विलीनीकरणाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो एकटेच निर्णय घेतील असा टोला अजित पवारांनी लगावलाय। पवार साहेबांना ज्यावेळेस निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस ते बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात आणि असं दाखवतात तो सामूहिक निर्णय। आणि बाकीच्या आता आम्ही जो निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी एकटे त्या गोष्टीला विरोध करत होते। ते त्यांना पाहिजे तेच करतात, फक्त दाखवताना हा सामूहिक निर्णय चर्चा केल्यासारखं त्या ठिकाणी दाखवतात। तुतारी वाजणार नाही याचा अंदाज आल्यानंच शरद पवार आता विलीनीकरणाच्या गोष्टी करत असल्याचा टोला भाजपनं लगावलाय। एक तर शरद पवार साहेब उद्धव ठाकरे सोबत विलीन होतील किंवा शरद पवार साहेबांना काँग्रेसमध्ये विलीन करावं लागेल। कारण शरद पवार साहेबांना माहिती आहे की तुतारी काही वाजणार नाहीये, तुतारी बंद पडणार आहे। आणि हे तुतारी बंद पडल्यावर करायचं काय? तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दोघांनाही काँग्रेसला विलीनीकरणाशिवाय मार्ग राहणार नाही। शरद पवारांची पिछेहाट होणार म्हणून ते विलीनीकरणाची चर्चा करतात हा विरोधकांचा अंदाज आहे। खरं तर केंद्रात काँग्रेसची सत्ता येईल अशी चाहूल शरद पवारांना लागली असावी। संभाव्य सरकारमध्ये मोठं पद मिळवण्यासाठी पवारांनी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची घाई केली नाही ना अशी चर्चाही या निमित्तानं सुरू झाली। इम्तियाज मुजावरसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।